नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. महाराष्ट्र एक पाऊल पुढे यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्ग क्षमता वाढ अंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण आणि कोनशिला अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी पार पडलं. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा उपस्थित होत्या. मुंबई पुणे आणि पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा आनंदाचा दिवस होता. तसंच या प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा सुद्धा यावेळी पूर्ण झाला. आता याला मिसिंग लिंक म्हणण्यापेक्षा कनेक्टिंग लिंक म्हटलं पाहिजे, कारण हा एक आयकॉनिक प्रकल्प तयार झालेला आहे. तसंच या प्रकल्पामुळे मुंबई पुणे अंतर 6 किलोमीटरनं आणि प्रवासाचा कालावधी 30 मिनिटांनी कमी होणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ही इकॉनॉमिक मल्टीप्लायर आहे. या मिसिंग लिंकमुळे याच्याकरता कदाचित 7,181 कोटी रुपये लागले असतील, पण 70,000 कोटीपेक्षा जास्त आपली अर्थव्यवस्था या एका मिसिंग लिंकमुळे तयार होणार आहे. या मिसिंग लिंकमुळे जवळपास अंतर हे 6 किलोमीटरनी आणि वेळ 30 मिनिटांनी, मुंबई आणि पुण्यातला वेळ प्रवासाचा 30 मिनिटांनी कमी होणार आहे. हा पूल म्हणजे इंटरनॅशनल कोलॅबरेशनचं एक उदाहरण आहे, कारण भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते. विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाअंतर्गत लोणावळा परिसरामध्ये उभारलेल्या 22.33 मीटर रुंदीच्या जगातील सर्वात रुंद बोगद्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सुद्धा नोंद झाली आहे. खोपोली एक्झिट पासून सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंत हा बोगदा साकारलेला आहे. यामध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य दिले गेले. यामध्ये अद्ययावत अग्निशमन व्यवस्था, वॉटर मिस्ट सिस्टीम, 50 मीटर अंतरावर आपत्कालीन दूरध्वनी, 300 मीटरवर 2 बोगद्यांना जोडणारे कनेक्टर, सीसीटीव्ही यंत्रणा, त्याचबरोबर लेनची शिस्त पाळली जावी यासाठी इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी या टनेलला वायडेस्ट अंडरग्राउंड टनेलचा दर्जा दिलेला आहे. जागतिक रेकॉर्ड हा आपण या ठिकाणी तयार केलेला आहे. खोपोली एक्झिट पासून सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंत अशा प्रकारचा हा बोगदा या ठिकाणी तयार करण्यात आलाय. मुंबई आणि पुण्यातला वेळ प्रवासाचा 30 मिनिटांनी कमी होणार आहे. स्टेड महामार्ग पूल हाही रेकॉर्ड या ठिकाणी केलेला आहे. सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज, आपण ज्या ब्रिजवर आलो त्याची उंची 182 मीटर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी सुधारित सामंजस्य करार झालाय. या अंतर्गत आतापर्यंत मंजूर झालेल्या एकूण 60 प्रकल्पांद्वारे 82,015 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता अपेक्षित आहे. यामुळे सुमारे 4.28 लाख कोटींची गुंतवणूक आणि सुमारे 1.31 लाख रोजगार निर्माण होणार आहे. ठाणे महानगरपालिकेमधल्या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं लोकार्पण उपमुख्यमंत्री तसंच ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापालिका भवन, लुईसवाडी ते पुन्हा एकदा महापालिका भवन असा या डबल डेकरमधून प्रवास केला. या बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, आरामदायी होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं. जीसीसी तत्वावर या डबल डेकर बस परिवहनमध्ये दाखल होणार असून त्याचा कोणताही भार परिवहन सेवेवर पडणार नाही. या डबल डेकर बसमध्ये एकाच वेळी 65 प्रवासी बसू शकतात, तर 33 प्रवासी उभे राहू शकतात आणि प्रवास करू शकतात. सद्यस्थितीमध्ये ही बस 3 हातनाका ते गायमुख या मार्गावर धावणार आहे. इलेक्ट्रिक बस असल्यामुळे ठाणेकरांचा प्रवास पर्यावरण पूरक होणार आहे. परिवहन ताफ्यामध्ये आणखी 9 बसेस लवकरच दाखल होणार आहेत. जपानच्या महावाणिज्य दूत हितोमी सातो यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्र जपान संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं आर्थिक भागीदारी, राज्यातील विशेषतः उत्पादन आणि मोटार वाहन क्षेत्रातील जपानी गुंतवणूक, पर्यटन, क्रीडा आणि युवक कल्याण क्षेत्रातील सहकार्य, शेतीविषयक उपक्रम तसंच अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून सांस्कृतिक आदान प्रदान आणि शैक्षणिक देवाणघेवाण यासह विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. आणि यासह महाराष्ट्र एक पाऊल पुढे यामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. नमस्कार.